नमस्कार, मी शुभदा पेटनाईक फ्रॉम DG1 अलिबाग। आज मी तुम्हाला आपल्या DG1च्या ॲप्लिकेशनमध्ये एक नवीन ऑप्शन ॲड झाला आहे, इन्व्हेंटरी टर्न, त्याच्याबद्दल माहिती सांगणार आहे की ते कसं यूज करायचं। हा आहे आपला DG1चं ॲप्लिकेशन ओपन केलं, इथे इन्व्हेंटरी टर्नचा ऑप्शन आला। आता मी विवो ब्रँडची प्रमोटर आहे, तर मला हे सगळे विवोचे सगळे मॉडेल इथे सगळे ऑप्शन इथे दिसतात। आयटम कोडमध्ये हे सगळे विवोचे मॉडेल दिसतात। हा ब्रँड कोणता आहे तर विवो, ब्रांच कोड आहे अलिबाग, कॅटेगरी मोबाईल आणि ह्या पर्टिक्युलर मॉडेलची इथे सेलिंग प्राईस आपल्याला दिसते। समजा आपण हा V60 12256 मॉडेल सिलेक्ट केला तर ह्याची प्राईस इथे आपल्याला दिसते 40,999 आणि आरओएलमध्ये ते 2 पीस मला सेट आहेत। पण सध्या माझ्याकडे करंट स्टॉक त्याचा 0 आहे आणि करंट वेअरहाऊस स्टॉकसुद्धा त्याचा 0 आहे। करंट मंथ सेल 0 आहे, पण लास्ट 2 मंथचा सेल 2 पीस आहे, म्हणजे टोटल माझा 3 मंथमध्ये 2 पीसचा सेल झालेला आहे। आता या 3 मंथमध्ये जर आपला एकही पीस तो सेल झाला नाही तर तो आपला आरओएलमधून डिस्प्ले डिस्कंटिन्यू होतं, त्याच्यामुळे आपला कस्टमर लॉस होऊ शकतो। तर आपण मिनिमम 3 मंथमध्ये एक पीस जरी सेल केला प्रत्येक मॉडेलचा तर तो आपल्या स्टॉकमध्ये येत राहील। त्याच्यानंतर इथे हा टोटल सेलचा जो ऑप्शन आहे ना, तिथे आपण सिंगल क्लिक केलं ना तर आपण कोणत्या मॉडेलमध्ये 0 सेल केला आहे तो ऑप्शन इथे आपल्याला दिसेल। तसंच परत पुन्हा एकदा क्लिक केलं तर आपण हायेस्ट पीस कोणता सेल केला आहे तो पण इथे दिसेल। हा बघा विवो V60, इथे टोटल लास्ट 3 मंथचा सेल माझा 7 पीसचा आहे।